मुद्रा आणि प्राणायाम या देखील काही कन्सेप्ट आहेत, त्या नेमक्या कुठल्या आहेत? प्राणायाममध्ये कसं असते बघा, प्राणायाम, बंध, मुद्रा ह्या ज्या गोष्टी आहेत यातूनही तुम्ही आरोग्य सुधारू शकता. दिनचर्येमध्ये जर तुम्ही नियमित जर हे सुरू केलं ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आजारातून मुक्त होऊ शकता. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बंध हे 3 प्रकारचे असतात. मूलबंध, उड्डाण बंद, जालंधर बंद आणि या तिघांचा एकत्रित बंद होतो महाबंद. आता मूलबंद काय असतो की आपलं जे गुदाघर असतं त्याच्या जवळ आपला पाय ठेवायचा असतो आणि ते आकुंचन पावलं जातं. आकुंचन पावण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मूलबंध म्हटलं जातं आणि आपले जे काही त्या ठिकाणचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यामधून दूर होतात. उड्डाण बंद जे आहे हे पोट जे आहे ते पाठीला टेकवण्याचा प्रयत्न केला जातो. बंद म्हणजे लॉक असतात. नसला लॉक करणे, पोटाला लॉक करणे आणि आपल्या गळ्याला लॉक करणे. म्हणजे आपलं जे हनवटी आहे ते आपल्या छातीला थोडंसं गळ्यापाशी लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून तीनही ठिकाणी बंद म्हणजे लॉक केले जातात. तुम्हाला श्वास घेण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि हे 3 बंद जर लावले तर मोठमोठे आजार यातून तुम्ही मुक्त होऊ शकता. मुद्रा जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल की भगवान गौतम बुद्धांचे जे काही मूर्त्या आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या मुद्रांमध्येच दिसतील. तर मुद्रांचं खूप महत्व आहे. मुद्रांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या 5 बोटांमध्ये 5 तत्व आहेत. 5 तत्वामध्ये जर तुम्ही म्हणजे जलतत्व तुमच्या करंगळीमध्ये आहे आणि अंगठ्यामध्ये अग्नितत्व आहे. अग्नितत्व आणि जलतत्व जर एकत्र केलं तर जे उष्णता आहे, तुमचं जे ड्रायनेस आहे शरीराचं ते कमी होईल. म्हणजे अग्नीला पाणी लावल्यानंतर तुमच्या शरीरातलं जे ड्रायनेस आहे तो कमी होईल, स्किन डिसीज कमी होतील आणि या मुद्रेला सौंदर्य मुद्रा म्हटलं जाते, वरुण मुद्रा म्हटलं जातं. ही मुद्रा जर केली पूर्ण शरीरात पाणी संचार करेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे सर्वात जास्त आम्ही सांगतो आणि रोज 10 मिनिटं जर आपण हे मुद्रा लावली तर सुंदरता वाढणे, शरीरातील खाज, खुजली, डाग, धब्बा, त्यानंतर पिंपल्स वगैरे, मुरूम वगैरे हे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, स्किन डिसीज तुमचे बरे होऊ शकतात, केस लांब होऊ शकतात. असे सगळे फायदे यामध्ये आहेत. अशा खूप साऱ्या मुद्रा आहेत. तुम्हाला जलमुद्रा आहे, वायुमुद्रा आहे, अग्निमुद्रा आहे, सूर्यमुद्रा आहे, अशा वेगवेगळ्या बऱ्याच मुद्रा आहेत आणि त्या मुद्रातून तुम्ही तुमचं आरोग्य नीट ठेवू शकता. मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन खूप महत्वाचं आहे असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये सप्तचक्र मेडिटेशन एक प्रकार असतो, तो काय असतो? सप्तचक्र मेडिटेशन त्याला मराठीमध्ये आपण सप्तचक्र ध्यान म्हणतो आणि यामध्ये आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं की पूर्ण ब्रह्मांडात जे आहे ते सगळं आपल्या शरीरात आहे. मग ब्रह्मांडामध्ये काय काय आहे ते बघा तुम्ही. पाणी आहे, माती आहे, आकाश आहे, सगळं सगळं जे आहे ते आपल्या शरीरात आहे. बघा सप्तचक्रमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत आणि हे 7 चक्र कोणत्याही आजाराला बरं करू शकतात. तर त्यामध्ये पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. हे आपल्या जेनेटिकल अंगांच्या मध्ये असतं. त्याला बीजमंत्र आहे लम. लमचं जर आपण ब्रिज मंत्राचं जर उच्चारण केलं तरीही आपल्याला जेनेटिकल अंगाचे जर काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतात. स्वाधिष्ठान चक्र आहे, हे आपल्या छोट्या पोटाजवळ असतं. वम त्याला बीज मंत्र आहे. मणिपूर चक्र आहे जे आपल्या पोटाजवळ असतं, बेंबीजवळ असतं.